नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। सिमिलॅरिटी प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यामधील 8 उदाहरण पाहणार आहोत आपण। इन द फिगर, आता ही फिगर दिलेली आहे। सेग PA, सेग QB, सेग RC and सेग SD are perpendicular to line AD. AB is equal to 60. AB हा किती आहे? 60 आहे। BC हा काय आहे? 70 आहे। CD हा काय आहे? 80 आहे। आणि PS जो आहे तो PS या ठिकाणी किती दिलेला आहे? 280 दिलेला आहे। आणि याच्यावरून या ठिकाणी आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलेलं आहे? PQ, QR आणि RS काय करायचं सांगितलेलं आहे? फाइंड करायचं सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 4 लाईन काय दिलेले आहेत? परपेंडिक्युलर दिलेले आहेत एका लाईनला। जर या ठिकाणी लक्षात घ्या 4 लाईन किंवा 3 लाईन एकाच लाईनला जर काय असतील? परपेंडिक्युलर असतील, तर त्या सर्व लाईन ज्या आहेत त्या सर्व लाईन काय असतात? पॅरलल टू ईच अदर असतात। म्हणजे काय लक्षात घ्या, द लाईन्स परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल टू ईच अदर। आता या ठिकाणी सुरुवातीला जे दिलेलं आहे ते लिहूया। काय दिले पहा, सेग PA, सेग QB, सेग RC and सेग SD are perpendicular to line AD। आता या ठिकाणी प्रॉपर्टी लिहूया। The lines perpendicular to same line are parallel to each other। म्हणजे लक्षात घ्या, PA, QB, RC आणि SD ह्या AD ला काय आहे? परपेंडिक्युलर आहे। आणि एकाच लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे ह्या सर्व लाईन काय आहेत? पॅरलल आहेत। मग देअरफॉर या ठिकाणी काय येणार सांगा? सेग PA पॅरलल सेग QB पॅरलल सेग RC पॅरलल सेग काय येणार आहे? SD येणार आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स शिकलेलो आहोत। मग आता या ठिकाणी 3 पॅरलल लाईन घ्यायच्या आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल घ्यायच्या आणि त्याच्यावरून उदाहरण हे काय करायचं आहे? सोडवायचं आहे। आता आपण या ठिकाणी सुरुवातीला PQ काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1, 2 आणि 3, कारण या ठिकाणी PQ आपल्याला काढायचा आहे आणि दिलं इकडे काय त्यांनी? PS दिलेला आहे। त्याच्यामुळे 1, 2 आणि ही तिसरी लाईन काय करावं लागेल? पॅरलल घ्यावा लागेल आणि PS आणि AD ह्या त्याच्या काय घ्याव्या लागतील? ट्रान्सव्हर्सल घ्यावी लागतील। सेग SD पॅरलल सेग QB पॅरलल सेग PA and line PS line AD are their transversals। मग आता या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतल्या, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स। आता या ठिकाणी काय 3 पॅरलल लाईन्स मी काढलेले आहेत आणि त्याचा आता या ठिकाणी इंटरसेप्टचा रेशो जो आहे तो काय येणार आहे? इक्वल येणार आहे। पण कोणत्या 3 लाईन पॅरलल घेतल्या आपण? SD QB आणि PA। मग आता या ठिकाणी याचा रेशो जो आहे तो रेशो कसा येणार पहा, SQ अपॉन QP इज इक्वल टू DB अपॉन BA। त्याला आधार देऊया आपण, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversals.
आता या ठिकाणी पहा, आपल्याला SQ माहित नाही, QP माहित नाही, परंतु SQ प्लस QP माहित आहे. SQ प्लस QP किती आहे? 280. म्हणजे अंशामध्ये छेद काय करावा लागतोय? मिळवावा लागतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करावं लागणार आहे? कंपोनंड करावं लागणार आहे. मग काय येणार पहा, SQ प्लस QP अपॉन QP इज इक्वल टू, उजव्या साईडला पण कंपोनंड करायचा आहे, DB प्लस BA अपॉन BA. त्याला आपण म्हणूया बाय कंपोनंड. आता या ठिकाणी पहा, SQ प्लस QP काय होणार आहे? SP म्हणजेच काय होणार आहे? PS होणार आहे. PS अपॉन या ठिकाणी काय येणार आहे? QP म्हणजेच काय येणार आहे? PQ इज इक्वल टू DB प्लस BA. आता या ठिकाणी पहा, DB प्लस BA म्हणजे काय आहे? AD. परंतु तसं न घेता आपण काय करूया, DB म्हणजेच काय? DC प्लस CB. DC प्लस CB. पहा, DB म्हणजे काय घेतलेला आहे? DC प्लस CB प्लस काय आहे? BA अपॉन या ठिकाणी काय आहे पहा? BA. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. PS किती आहे पहा, PS हा 280 अपॉन PQ आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू DC प्लस CB प्लस BA. DC प्लस CB प्लस BA 80 प्लस 70 प्लस 60 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे? BA. आता या ठिकाणी आधार द्या, कारण आपण दोघांची बेरीज केलेली आहे, D डॅश C डॅश B. आणि या ठिकाणी आता 280 ला 280 अपॉन PQ, याची ऍडिशन करा, 0 0 0 0, 8 and 7 15, 15 and 6 21 अपॉन BA या ठिकाणी किती आहे पहा? 60 लिहूया. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 210 इंटू PQ इज इक्वल टू 280 इंटू 60. 210 ने मल्टिप्लाय केले, 210 ने डिवाइड करा. PQ इज इक्वल टू 280 इंटू 60 अपॉन 210. 0 ला 0 गेला, 3 2s are 6, 3 7s are 21, 7 1s are 7, 7 4s are 28, 0 ला 0. Therefore PQ is equal to 40 into 2. Therefore PQ is equal to 40 2s are 80. ही आपली पहिली व्हॅल्यू आली, लक्षात घ्या PQ. आता आपल्याला काय काढायचं आहे पहा? QR काढायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे किती आलं? 80 आलं आपलं. आता आपण काय करायचं आहे? QR आपल्याला काढायचं आहे. मग आता आपण काय करूया, 1 2 आणि 3 ह्या 3 लाईन काय घेऊया? पॅरलल घेऊया. काय येणार सांगा आता? सेग RC पॅरलल सेग QB पॅरलल सेग PA and line PS line AD are their transversals. मग आता या ठिकाणी काय येणार आहे पहा? रेशो काय येईल पहा? RC पॅरलल QB पॅरलल PA. मग आता हा इंटरसेप्टचा रेशो काय येणार आहे? RQ अपॉन QP. RQ अपॉन QP is equal to CB अपॉन BA. CB अपॉन BA. याला आधार देऊया आपण. प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. आता याच्यामध्ये किमती ठेवूया. RQ माहित आहे का? नाही, काढायचे. RQ म्हणजेच काय येणार आहे? QR अपॉन PQ. आता PQ आपलं किती आलेलं आहे? 80 इज इक्वल टू CB मीन्स BC किती आहे? 70 अपॉन BA मीन्स AB किती आहे? 60. आता या ठिकाणी पहा,
80 न काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, म्हणजे 80 न काय करावं लागेल, राईट साइडला मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर QR इज इक्वल टू काय येणार पहा, 70/60 इंटू 80. आता या ठिकाणी डिवाइड करूया. 0 ला 0 गेला, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 3 न डिवाइड होत नाही. देअरफॉर QR इज इक्वल टू 70 इंटू 4/3. देअरफॉर QR इज इक्वल टू 74 जार 4 0 जार 0, 4 7 जार 28/3. आता हे दुसरं आपलं काय निघलं, QR निघलं. आता आपल्याला काढायचं आहे काय, RS. आता या ठिकाणी काय आलं पहा, 280/3. आता RS राहिलेला आहे. आता हे 4 बिंदू काय आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत, म्हणजे या ठिकाणी ह्या रेषाखंडांची म्हणजे लाईन सेगमेंटची ऍडिशन जी आहे ती काय येणार आहे, PS येणार आहे. म्हणजे काय येणार, SR प्लस RQ प्लस QP इज इक्वल टू SP. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार पहा, आपण काय लिहूया, नाव PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू काय येणार आहे, PS. आणि याला आपण आधार काय देणार, P डॅश Q डॅश R डॅश S. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. PQ ची व्हॅल्यू किती आहे पहा, 80 प्लस QR ची व्हॅल्यू काय आली आपली 280/3 प्लस RS काढायचं आहे आपल्याला, आणि PS टोटल या ठिकाणी किती आहे 280. आता ही RS ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. RS इज इक्वल टू 280, हा प्लस 80 राईट साइडला गेला, मायनस 80, हा प्लस 280/3 राईट साइडला गेला, मायनस 280/3. आता या ठिकाणी पहा, RS इज इक्वल टू 280 मायनस 80 200 मायनस 280/3. आता हे सबट्रॅक्शन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 200 3 जार 600 मायनस 280/3. देअरफॉर RS इज इक्वल टू 0 ला 0, 0 तून 8 जात नाही, 10 मायनस 8 2, 6 मायनस 3 3, 320/3. शेवटी आपण आन्सर लिहूया. काय आलं पहा, आपलं पहिलं PQ इज इक्वल टू काय आलेलं आहे 80. दुसरं जे आहे ते या ठिकाणी काय आलेलं आहे QR इज इक्वल टू आपलं काय आलं पहा 280/3. आणि थर्ड आपण या ठिकाणी काय काढलेलं आहे RS इज इक्वल टू 320/3. हे आपलं काय असेल, आन्सर असेल. नववं उदाहरण पहा, इन ट्रायंगल PQR. त्या ट्रायंगल PQR मध्ये सेग PM इज अ मीडियन. आता PM ही काय आहे, मीडियन आहे. मीडियन असल्यामुळे या ठिकाणी QM इज इक्वल टू काय येणार आहे, MR येणार आहे. अँगल बायसेक्ट्स ऑफ अँगल PMQ. बघा, अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल PMQ and angle PMR are MX and MY respectively. आता या ठिकाणी काय आहे पहा, प्रूव्ह दॅट XY पॅरलल काय आहे, QR आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, XY पॅरलल QR आहे, म्हणजे या ठिकाणी लाईन्स पॅरलल दाखवायला सांगितलेले आहेत. म्हणजे ट्रायंगल मध्ये कन्व्हर्स ऑफ काय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी PX/XQ इज इक्वल टू PY/YR हा रेशो आपल्याला काय करावा लागेल, दाखवावा लागेल. आता या ठिकाणी ही प्रूफ जो आहे तो प्रूफ आपल्याला कंप्लीट करायचा आहे. काय म्हटलंय पहा, इन ट्रायंगल PMQ. आता कोणता ट्रायंगल आहे पहा, PMQ. मी या ठिकाणी PMQ काढतोय, PMQ. आणि हा अँगल काय झालेला आहे, या ठिकाणी बायसेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या. PMQ आणि या ठिकाणी काय नाव आहे, X. आता या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थिअरम वापरायचं. कोणता अँगल या ठिकाणी बायसेक्ट झालाय पहा, M च्या अपोजिट साइड कोणती आहे, PQ. त्याचा रेशो लिहायचा. त्याचा रेशो काय येणार, PX/XQ इज इक्वल टू रिमेनिंग साइडचा रेशो. रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत, PM/MQ. PM/MQ. म्हणजे आता या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये काय येणार पहा, PX/MQ
अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू पीएम ऐवजी या ठिकाणी एमपी वापरले म्हणून आपण एमपी घेऊया, एमपी अपॉन एमक्यू. अशा पद्धतीनं हा पहिला ट्रायंगल आला. आता दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायला सांगितलेला आहे पहा, इन ट्रायंगल पीएमआर. आता हा पीएमआर काढतोय मी, पीएमआर. आता याचाही काय काढलेला आहे, बायसेक्टर काढलेला आहे, अँगल एम चा बायसेक्टर. आता एमच्या अपोजिट साइड कोणते आहे, पी आर. आता त्याचा रेशिओ या ठिकाणी काय येणार आहे, पी वाय अपॉन वाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, पीएम अपॉन रिमेनिंग साइडचा रेशिओ पीएम अपॉन एम आर. म्हणजेच आपण काय लिहूया, एमपी अपॉन एम आर. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, सेकंड मध्ये इन ट्रायंगल पीएमआर एम वाय इज बायसेक्टर ऑफ अँगल पीएमआर, पी वाय अपॉन वाय आर इज इक्वल टू एमपी अपॉन एम आर. बट एमपी अपॉन एमक्यू इज इक्वल टू काय आहे, एमपी अपॉन एम आर आहे. कारण काय, एम इज मिड पॉइंट ऑफ सेक क्यू आर, हेन्स एमक्यू इज इक्वल टू आपलं काय आलं, एम आर आलं. देअरफॉर ही राईट साइड जर इक्वल असेल तर त्याची लेफ्ट साइड देखील काय असते, इक्वल असते. px अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू py अपॉन वाय आर. देअरफॉर या ठिकाणी लक्षात घ्या, हा रेशिओ जो आहे तो हा रेशिओ काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच लाईन एक्स वाय पॅरलल लाईन काय असणार आहे, क्यू आर असणार आहे, बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता 10वं उदाहरण पहा. इन द फिगर बायसेक्टर्स ऑफ अँगल बी and angle C of a triangle ABC intersect each other in point X and line AX intersect sec BC in point Y. AB is equal to 5, AC is equal to 4 and BC is equal to 6. Then find AX upon XY. हा रेशो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. या ठिकाणी सोल्युशन. आता या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे, इन ट्रायंगल एबीसी बी डॅश वाय डॅश सी. आपण या ठिकाणी बी वाय काय करूया, एक्स लिहूया. बी वाय जर एक्स घेतला तर वाय सी काय येणार आहे पहा, हे टोटल 6 आहे, 6 मधनं हा एक्स गेला म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 6 मायनस एक्स. हे सुरुवातीला लिहूया. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी काय येणार पहा, बी वाय प्लस वाय सी, बी वाय प्लस वाय सी इज इक्वल टू काय येणार आहे, बीसी. आता या ठिकाणी सपोज घेऊया, सपोज बी वाय इज इक्वल टू एक्स, बी वाय इज इक्वल टू एक्स. याला आता आधार काय देऊया आपण, लक्षात घ्या, बी डॅश वाय डॅश सी. आता याच्यामध्ये किमती ठेवूया. बी वाय आपण काय घेतलेला आहे, एक्स, एक्स प्लस वाय सी इज इक्वल टू बीसी. बीसी या ठिकाणी किती आहे पहा, 6. Therefore YC is equal to काय येणार आहे, 6 प्लस 6 राईट साइडला गेला काय येणार आहे, -6. सुरुवातीला ही किंमत आपण काय करून घेतली, काढून घेतली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इन ट्रायंगल एबीवाय. आता ट्रायंगल एबीवाय मी सेपरेट काढतो, इकडे लक्ष द्या. हा ट्रायंगल AYB आणि त्याचा या ठिकाणी लक्षात घ्या, बी अँगलचा हा BX काय आहे, बायसेक्टर आहे अँगल बी चा, BX. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, सुरुवातीला आपण लिहूया इन ट्रायंगल ABY, इन ट्रायंगल ABY रे BX is a bisector of angle ABY. मग आता अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो पहा, जो अँगल बायसेक्ट झालेला आहे त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे, AY. त्याचा रेशो लिहूया. काय येणार आहे रेशो, लक्षात घ्या, AX अपॉन XY इज इक्वल टू काय येणार आहे, AB रिमेनिंग साइडचा रेशो AB अपॉन BY. त्याला आपण आधार देऊया, थेरम ऑफ angle bisector of a triangle. आता या ठिकाणी किमती ठेवूया आपण. काय येणार पहा, AX अपॉन XY
इज इक्वल टू AB. AB ची व्हॅल्यू काय आहे पहा 5 अपॉन BY. BY ची किंमत काय आहे पहा x. त्याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया 1 देऊया. आता दुसरा ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल AYC. आता या ठिकाणी साइडला हा ट्रायंगल काढला AYC आणि C अँगल काय झाला बायसेक्टर झालेला आहे. मग आता लिहूया आपण या ठिकाणी इन ट्रायंगल ACY. इन ट्रायंगल ACY रे CX is a bisector of angle ACY. मग आता याच्यामध्ये अँगल बायसेक्टर थेरम वापरूया. कोणता अँगल या ठिकाणी बायसेक्टर झालाय पहा C. C च्या अपोजिट साइड कोणती आहे AY. त्याचा रेशो लिहूया. काय येणार आहे पहा AX अपॉन XY इज इक्वल टू रिमेनिंग साइडचा रेशो काय येणार आहे AC अपॉन CY. याला या ठिकाणी म्हणूया थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता या ठिकाणी पहा AX अपॉन XY ला AX अपॉन XY इज इक्वल टू AC. AC किती आहे पहा 4 अपॉन CY. CY किती आहे या ठिकाणी 6 मायनस x. याला आपण काय देऊया 2 नंबर देऊया. आता या ठिकाणी पहा 1 आणि 2 कडे पहा. 1 आणि 2 कडे जर पाहिलं तर आपल्याला त्याची डावी बाजू पहा AX अपॉन XY AX अपॉन XY दिसेल. म्हणजे ही इक्वल आहे म्हणजे त्याची राईट साइड देखील काय असणार आहे इक्वल असणार आहे. आपण या ठिकाणी म्हणूया फ्रॉम 1 and 2 1 and 2 AX अपॉन XY AX अपॉन XY लेफ्ट साइड समान आहे. राइट साइड देखील आपण समान घेऊया. म्हणजे काय येणार आहे 5 अपॉन x इज इक्वल टू काय येणार आहे 4 अपॉन 6 मायनस x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करूया. 4 इंटू x इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 6 मायनस x. 4 इंटू x 4x इज इक्वल टू 5 6 आर 30 मायनस 5 इंटू x 5x. 4x ला 4x मायनस 5x राइट लेफ्ट साइड आला प्लस 5x इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे 30. देअरफॉर 4x प्लस 5x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू 30. देअरफॉर x इज इक्वल टू 30. 9 ने मल्टीप्लाई केले 9 ने डिवाइड करा. देअरफॉर x इज इक्वल टू 3 3s आर 9 3 10s आर 30. आता x इज इक्वल टू आपली व्हॅल्यू काय आली 10 अपॉन 3. हे आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये काय करूया पुट करूया. पुट x इज इक्वल टू 10 अपॉन 3 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 आपलं काय आहे पहा AX अपॉन AY इज इक्वल टू 5 अपॉन x. AX अपॉन AY इज इक्वल टू 5 अपॉन 10 अपॉन 3. Therefore AX upon AY AX upon XY AX upon XY is equal to 5 ला 5. आता भागिले म्हणजे या ठिकाणी उलटून गुणिले याचा उलट काय होईल 3 upon 10. आपण भाग घालूया 5 1s are 5 5 2s are 10. Therefore AX upon XY is equal to 3 1s are 3 upon 2. हे त्याचं काय असेल आन्सर असेल. 11 उदाहरण पहा. इन क्वाड्रिलॅटरल ABCD सेग AD पॅरलल सेग काय दिलेले आहे BC दिलेले आहे आणि डायगोनल AC आणि डायगोनल BD इंटरसेक्ट each other in point P. Then show that AP upon PD is equal to PC upon काय दाखवायचं आहे आपल्याला BP दाखवायचा आहे. म्हणजे आता या ठिकाणी पहा आपलं काय येणार आहे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला काय दाखवावं लागेल सिमिलर दाखवावं लागेल. म्हणजे काय येणार AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन PB येणार आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी अल्टरनेटिव्ह वापरून त्या ठिकाणी AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP आपल्याला काय करता येईल सिद्ध करता येईल. आता या ठिकाणी सुरुवातीला परीक्षेमध्ये सुरुवातीला आकृती काढायची. त्यानंतर या ठिकाणी गिवन लिहूया. गिवन काय दिलेलं आहे पहा
इन क्वाड्रिलॅटरल ABCD seg AD parallel seg BC. Diagonal AC and diagonal BD intersect each other at point P. हे आपल्याला या ठिकाणी काय आहे गिवन मध्ये दिलेलं आहे. आता टू प्रूव्ह काय करायचं आहे पहा आपल्याला. टू प्रूव्ह या ठिकाणी करायचं आहे AP अपॉन PD. AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ लिहित असताना या ठिकाणी पहा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तिकडून सुरुवात करायची. काय आहे इन क्वाड्रिलॅटरल ABCD काय दिलेलं आहे सेग AD पॅरलल सेग BC. आता पहा AD ला पॅरलल काय आहे BC आहे आणि BD ही त्याची काय घेऊया ट्रान्सव्हर्सल घेऊया. अँड डायगोनल BD इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या हा अँगल आणि हा अँगल हे अँगल काय झाले अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग काय येणार पहा अँगल ADB कॉन्ग्रंट अँगल CBD. याला आपण काय म्हणूया अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट angles, that is angle ADB means angle ADP. Angle ADP congruent angle CBD. CBD means angle CBP. त्याला आधार देऊया काय येणार आहे B dash P dash D. आता आपण याला एक नंबर देऊया आणि आता दोन ट्रायंगल आपण काय दाखवूया सिमिलर दाखवूया. आता कोणते दोन ट्रायंगल पहा. इन ट्रायंगल APD. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल APD आणि कशामध्ये पाहायचं आहे CPB. याच्यामध्ये आपण एक अँगल काय केला कॉन्ग्रंट. एक पेअर काय दाखवलेले आहे कॉन्ग्रंट दाखवलेली आहे. ती कोणती अँगल ADP. कॉन्ग्रंट अँगल काय दाखवलेला आहे CBP. याला आपण काय म्हणूया फ्रॉम 1 कारण एक मध्ये आपण हे दाखवलेलं आहे. आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा अँगल जो आहे तो हा अँगल आणि हा अँगल हे काय आहेत लक्षात घ्या व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे कोणते दोन अँगल पहा या ठिकाणी अँगल APD कॉन्ग्रंट अँगल CPB. याला आपण काय म्हणणार आहोत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता two pairs of angles are congruent, therefore these two triangles are similar to each other by AA test of similarity. मग काय येणार आहे therefore triangle APD similar to triangle CPB. याला आधार काय द्यायचा आहे पहा AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन ट्रायंगल ज्यावेळेस या ठिकाणी सिमिलर असतात त्यावेळेस त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे काय येणार पहा AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB इज इक्वल टू AD अपॉन CB. पहा AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB इज इक्वल टू AD अपॉन CB. याला या ठिकाणी आधार देऊया आपण corresponding sides of similar triangles are in proportion. आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या साइड लागणार आहेत ते पहा. काय काय आहे पहा APPD
एपी, पीडी, पीसी आणि काय लागणार आहे बीपी. अशा ह्या फक्त 4 लागणार आहेत म्हणून त्याच घेऊया तेवढ्या. एपी अपॉन सीपी ऐवजी काय घेऊया पीसी घेऊया इज इक्वल टू पीडी अपॉन काय घेऊया पीबी ऐवजी बीपी. आता या ठिकाणी काय केलंय पहा, शो दॅट मध्ये काय केलेलं आहे एपी अपॉन पीडी म्हणजे पीडी इकडे आणलाय आणि पीसी तिकडे नेला आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी क्रिया आहे ती कोणती आहे अल्टरनेंडो. देअरफॉर काय येणार एपी अपॉन पीडी इज इक्वल टू काय येणार आहे पीसी अपॉन बीपी. याला आपण काय म्हणूया बाय अल्टरनेंडो. या ठिकाणी पहा इन फिगर एक्स वाय पॅरलल काय दिलेला आहे एसी दिलेला आहे अँड टॉइस ए एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे 3bx दिलेला आहे. एक्स वाय इज इक्वल टू काय दिलेला आहे 9 दिलेला आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एसी. एसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी काय करायची आहे कंप्लीट करायची आहे. आता ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा दिलंय काय पहा 2ax इज इक्वल टू 3bx. आता ax ला ax लिहिलाय इकडे bx न मल्टिप्लाय केलं bx न डिवाइड केलं इज इक्वल टू च्या पुढे या ठिकाणी काय आहे नंबर 3 इकडे 2 न मल्टिप्लाय केले म्हणजे या ठिकाणी 2 न काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. पहिला आला आपल्या या ठिकाणी ax अपॉन bx इज इक्वल टू 3/2. आता पुढे काय केलंय पहा ax प्लस bx केलाय म्हणजे कॉम्पोनंट वापरलाय. अंशामध्ये छेद काय करायचा मिळवायचा ax प्लस bx अपॉन काय आहे bx. मग राईट साइडला पण आपण या ठिकाणी कॉम्पोनंट वापरूया म्हणजे काय येणार आहे अंश न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर ऍड करायचा आहे म्हणजे काय येणार आहे 3 + 2 अपॉन 2 ax प्लस bx म्हणजेच काय येणार आहे ab a डॅश x डॅश b म्हणजे ax प्लस bx काय आला ab अपॉन काय आहे bx. आता राईट साइडला ऍडिशन करूया 3 + 2 5 अपॉन काय येणार आहे 2. आता या ठिकाणी 2 ट्रायंगल दिलेले आहेत. कोणते 2 ट्रायंगल दिलेले आहेत पहा इन ट्रायंगल BCA हा मोठा ट्रायंगल BCA आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतलेला आहे BYX हा छोटा ट्रायंगल BYX. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अँगल B हा काय आहे कॉमन अँगल आहे. दोघांमध्ये अँगल B हा काय आहे कॉमन अँगल. त्याचबरोबर लक्षात घ्या या ठिकाणी XY ला पॅरलल कोण दिलेला आहे AC दिलेला आहे. XY ला पॅरलल AC दिला आणि त्याची BA ही जर आपण काय घेतली ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल हे अँगल कसले आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्यानंतर आपण XY ला पॅरलल काय घेतला AC घेतला आणि त्याची ट्रान्सव्हर्सल आपण BC घेतली तर हा अँगल BYX आणि BCA हे 2 अँगल काय असतील कॉन्ग्रंट असतील. म्हणजे तिन्ही अँगल या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवू शकतो आपण. या ठिकाणी लक्षात घ्या ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल BYX या ठिकाणी A टेस्ट लिहिलं काय किंवा AA टेस्ट लिहिलं काय दोन्ही या ठिकाणी आन्सर काय आहेत बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहूया AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार या ठिकाणी हे 2 ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत. मग आता 2 ट्रायंगल सिमिलर असतील if 2 triangles are similar then corresponding sides are in proportion. मग आता proportion मध्ये कोण कोण घेतले पहा BA upon BX is equal to AC upon XY corresponding sides of similar triangles. आता BA upon BX AB means BA upon BX आपलं काय आले पहा 5/2 या ठिकाणी 5/2 ठेवूया is equal to AC upon 9. आपल्याला AC ची व्हॅल्यू काढायची आहे. AC ला 9 ने काय केले पहा डिवाइड केले म्हणजे 9 ने इकडे काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 5/2 इंटू काय करावं लागेल 9. 9 5s are 45 upon 2 2 1s are 2 2 2s are 4 2 2s are 4 1 पॉइंट दिला 0 घेतला 2 5s are 10 म्हणजे या ठिकाणी AC इज इक्वल टू तुमचं काय आलं 22.5 हे काय असेल त्याचं उत्तर असेल. 13व उदाहरण पहा इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG
are on sides of triangle ABC. Angle A is equal to 90 degree. Then prove that DE square is equal to BD into EC. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता सुरुवातीला गिवन मध्ये काय दिलेलं आहे पहा. द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG are on sides of triangle ABC. अजून काय दिलेलं आहे, अँगल A इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 90 डिग्री. आणि आपल्याला या ठिकाणी टू प्रूव्ह काय करायचं सांगितलेलं आहे पहा. टू प्रूव्ह या ठिकाणी काय करायचं सांगितलेलं आहे, DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. BD इंटू EC हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ लिहित असताना आपण गिवन कडून जाऊया. सुरुवातीला या ठिकाणी DEFG हा काय दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी काय असणार आहे, साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. ऑल्सो अँगल्स इच अँगल मेजर्स 90 डिग्री. मग आता या ठिकाणी हे लिहूया आपण. क्वाड्रिलॅटरल DEFG इज अ स्क्वेअर. स्क्वेअर असल्यामुळे याच्या चारी साइड्स जे आहेत ते चारी साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. म्हणजे काय येणार आहे पहा, DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू FG किंवा GF लिहिलं तरी चालेल. FG इज इक्वल टू DG. याला आपण काय करूया, एक नंबर देऊया आणि याला काय म्हणूया, साइड्स ऑफ अ स्क्वेअर. त्यानंतर याचे अँगल जे आहे ते अँगल ही काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे काय येणार, आता या ठिकाणी अँगल GDE इज इक्वल टू अँगल FED इज इक्वल टू अँगल EFG इज इक्वल टू अँगल DGF. याला आपण 2 नंबर देऊया आणि याला म्हणूया अँगल्स ऑफ अ स्क्वेअर. हे जे आहे ते हे काय आहे, अँगल्स आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपणाला DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. BD आणि EC काय होणार आहे, या दोन ट्रायंगल मध्ये येणार आहे. मग आता हे दोन ट्रायंगल आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, सिमिलर दाखवावं लागणार आहे. त्याच्यासाठी आता या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल पहा. इन ट्रायंगल मोठा ट्रायंगल लिहूया. मोठा ट्रायंगल कोणता, इन ट्रायंगल BAC. आता मोठा ट्रायंगल जर घेतला तर या ठिकाणी पहा, हा BAC. ए अँगल जो आहे तो काय आहे, 90 आहे. आणि दुसरा या ठिकाणी हा ट्रायंगल लिहूया GB आणि D. आता याचे करस्पॉन्डन्स आपण बघूया. B ला B अँगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. म्हणजे B ला कोण आहे, करस्पॉन्डन्स 1 to 1 B. A ला कोण आहे पहा, A ला आहे D आणि C ला आहे G. म्हणजे काय येणार पहा, इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल B ला कोण आहे, Bच आहे. A ला कोण आहे, D आहे आणि C ला कोण आहे, G आहे. मग काय पहा, इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल BDG. याच्यामध्ये लक्षात घ्या, अँगल A जो आहे तो काय आहे, 90 डिग्री. म्हणजे अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे, BDG. याला आधार घेऊया, इच मेजर्स 90 डिग्री. आणि दुसरा या ठिकाणी पहा, अँगल B जो आहे तो अँगल B हा या ठिकाणी काय आहे, कॉमन आहे. अँगल B कॉन्ग्रंट अँगल B, त्याला आपण काय म्हणूया, कॉमन अँगल. कॉमन अँगल आहे म्हटल्यानंतर झाले पहा दोन या ठिकाणी अँगल कॉन्ग्रंट पेअर्स. मग आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल काय असणार, सिमिलर असणार. ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल BDG. याला आपण काय म्हणणार आहे, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी.
याला आपण काय करूया 3 नंबर देऊया. आता हा मोठाच ट्रायंगल अजून घेऊया. आता पहा मोठा ट्रायंगल या ठिकाणी कोणता आहे बीएसी. बीएसी हा ए अँगल काय आहे 90 डिग्री आहे आणि दुसरा या ठिकाणी हा घेऊया. आता याचा आपल्याला मात्र करस्पॉन्डन्स बघावा लागणार आहे. आता पहा इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल. आता करस्पॉन्डन्स शोधूया आपण. ए ला कोण आहे ई आहे, सी ला कोण येणार आहे सी येणार आहे आणि बी ला कोण येणार आहे एफ येणार आहे. म्हणजे काय आलं पहा इन ट्रायंगल बीएसी बी ला कोण आहे एफ, ए ला कोण आहे लक्षात घ्या ई आणि सी ला कोण आहे सी. म्हणजे इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एफईसी या ठिकाणी काय येणार पहा अँगल बीएसी कॉन्ग्रंट अँगल एफईसी याला काय म्हणणार आहे आपण ईच मेजर्स 90 डिग्री आणि याच्यामध्ये अँगल सी आणि अँगल सी काय आहे कॉमन आहे. अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी त्याला आपण काय म्हणूया कॉमन अँगल. मग आता 2 पेयर्स काय झाले या ठिकाणी कॉन्ग्रंट झाले अँगलच्या. मग हे 2 ट्रायंगल काय असतील सिमिलर असतील. देअरफॉर ट्रायंगल बीएसी सिमिलर टू ट्रायंगल एफईसी. त्याला आधार काय देणार आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि ह्याला आपण काय नंबर देऊया 4 नंबर देऊया. आता या ठिकाणी पहा 3 आणि 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 आणि 4 मध्ये पहा बीएसी ला सिमिलर कोण आहे बीडीजी आणि या ठिकाणी बीएसी ला सिमिलर कोण आहे एफईसी. फ्रॉम 3 and 4 त्याची डावी बाजू जी आहे ती डावी बाजू काय आहे बीएसी ला बीडीजी सिमिलर आहे आणि बीएसी ला एफईसी सिमिलर आहे. म्हणजे बीडीजी ला सिमिलर कोण असणार आहे एपीसी. फ्रॉम 3 and 4 ट्रायंगल बीडीजी सिमिलर टू ट्रायंगल काय असणार आहे एफईसी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या साइड्स काय असणार आहे प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. देअरफॉर या ठिकाणी काय येणार पहा बीडी अपॉन एफई इज इक्वल टू डीजी अपॉन ईसी इज इक्वल टू बीजी अपॉन एफसी. आता याला आधार काय देऊया आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. आता या ठिकाणी पहा प्रूव्ह काय करायचं आहे मला बीडी आणि ईसी आहे आणि डीई बीडीईसी. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे फक्त पहिला आणि या ठिकाणी हे दुसरंच घ्यावं लागणार आहे लक्षात घ्या. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार पहा बीडी अपॉन एफई बीडी अपॉन एफई इज इक्वल टू काय येणार आहे डीजी अपॉन ईसी. आता या ठिकाणी प्रूव्ह कडे जर पाहिलं तर काय आहे डीई स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू ईसी. बीडी इंटू ईसी येतंय परंतु डीजी आणि एफई ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे डीई घ्यावं लागणार आहे. पहा या ठिकाणी आता एफई आणि डीजी याच्याऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल डीई घ्यावं लागेल कारण ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या काय आहेत साइड्स ऑफ स्क्वेअर आहेत. मग आता या ठिकाणी काय येणार पहा बीडी अपॉन एफई ऐवजी आपण काय घेणार आहोत डीई इज इक्वल टू डीजी. डीजी ऐवजी पण आपण काय घेणार आहोत डीई अपॉन ईसी. त्याला आपण काय म्हणूया फ्रॉम 1 ए करून हे आपण घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी काय येईल पहा डीई इंटू डीई इज इक्वल टू बीडी इंटू ईसी. मग डीई इंटू डीई डीई स्क्वेअर इज इक्वल टू
BD इंटू EC हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे.